Hello students and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम सेट 5 चा क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8 सॉल्व्ह करूया. सगळ्यात आधी आपण बघू क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 मध्ये दिलेलं आहे द रेशो ऑफ इन्कम ऑफ 2 पर्सन इज 9/7. द रेशो ऑफ देअर एक्सपेन्सेस इज 4/3. Every person save ₹200. Find the income of each. आता क्वेश्चन वाचून आपल्याला काय समजलं की दोन लोक आहे आणि त्या दोन लोकांची इन्कम, एक्सपेन्स आणि सेव्ह दिलेला आहे. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, प्रत्येक माणसाची इन्कम एक्झॅक्टली किती रुपये आहे हे शोधायचंय. ठीक आहे. सो सगळ्यात आधी आपण काय करणार, जे दिलेलं नाहीये त्याला कन्सिडर करू. सो कन्सिडर इन्कम ऑफ 2 पर्सन. 2 पर्सनची इन्कम कन्सिडर करू, एक्स आणि वाय. ठीक आहे. क्वेश्चन मध्ये सांगितलं आहे रेशो ऑफ इन्कम ऑफ 2 पर्सन इज 9/7. सो ही जी दोन इन्कम होती त्याचा जर आपण रेशो घेतला तर तो येणार आहे 9/7. सो सिंपल क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर काय येणार, 7x = 9y. आणि ह्या 9y ला जर इकडं आणलं तर 7x - 9y = 0 बनणार. आणि हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. आता पुढं क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं रेशो ऑफ देअर एक्सपेन्सेस इज 4/3. एव्हरी पर्सन सेव्स ₹200. सो आता आपल्याला काय माहितीये, दोन लोकांची इन्कम माहितीये जी एक्स आणि वाय. पण एक्सपेन्स काढण्यासाठी आपल्याला इन्कम मधून सेव्हिंग मायनस करावी लागेल. आता एक्सपेन्स म्हणजे काय, तुम्ही किती खर्च करताय. सपोज तुमची इन्कम ₹100. ठीक आहे. तुम्हाला ही एक कंपनी आहे. सो ही एक अशी मोठी कंपनी आहे आणि ही कंपनी तुम्हाला ₹100 सॅलरी देते. त्याच्यापैकी तुम्ही ₹20 सेव्ह करतात आणि जे वाचलेले आहे पैसे ₹80 ते तुमचे एक्सपेन्सेस आहे. म्हणजे तुम्हाला घर खर्च झाला, पेट्रोलचं झालं, सगळं झालं. आता तुम्हाला हे दिलेलं नाहीये एक्सपेन्सेस, तर तुम्ही काय करणार, इन्कम मधून तुमची जी ही सेव्हिंग आहे ती मायनस करणार. म्हणजे तुम्हाला काय मिळतं, एक्सपेन्सेस. तोच लॉजिक आपण इथं वापरलेला आहे. सो एक्सपेन्स = इन्कम मायनस सेव्हिंग. आता मला सांगा दोन लोकांचे एक्सपेन्सेस किती बनणार. मग एकाची एक्सपेन्स बनणार x - 200 आणि दुसऱ्या पर्सनची एक्सपेन्स बनणार y - 200. क्वेश्चन मध्ये दिलं होतं की हे जे दोन एक्सपेन्सेस आहे याचा जर तुम्ही रेशो घेतला तर तो किती येतो, 4/3. सो हे इक्वेशन सॉल्व्ह केल्यावर आपल्याला आता काय मिळेल, इक्वेशन नंबर 2. तो सिंपल अगेन क्रॉस मल्टिप्लाय करू. इथं येणार 3 × x - 200 = 4 × y - 200. सो 3 ने मल्टिप्लाय केलं तर इथं झालं 3x - 600 = 4y - 800. सो सिंपल ह्या 4y ला आपण इकडं आणू आणि ह्या 600 ला ह्या साईडला घेऊ. सो फायनल इक्वेशन काय बनणार मग, 3x - 4y = -200. आणि हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. सो आपल्याकडे 2 इक्वेशन आता आहेत. आता आपल्याला हे चेक करायचं आहे, आपण जर एलिमिनेशन मेथड यूज करणार असेल तर यांचे हे जे व्हेरिएबल आहे, व्हेरिएबल कोणतं आहे, एक्स आणि वाय, याचे आपल्याला कॉन्स्टंट बघायचंय. सो एक्सचा कॉन्स्टंट आहे 7 आणि 3, वायचा कॉन्स्टंट आहे 9 आणि 4. सो एक्सचे कॉन्स्टंट पण सेम नाहीये, वायचे कॉन्स्टंट पण सेम नाहीये. आपल्याला कुठला तरी एक कॉन्स्टंट सेम करावा लागेल. त्याच्यासाठी आपण काय करू, 7 ला × 3 करणार आणि 3 ला × 7 करू. सो दोघांचा आन्सर काय येणार मग, 21.
म्हणजे आपण एक्सचं जे कॉन्स्टंट आहे ते काय करणार, सेम करणार. सो सिंपल मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 1 बाय 3 आणि दुसरं काय येणार, मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 2 बाय 7. सो आता याला दोघं इक्वेशनला आपण सॉल्व करू. इथं काय येणार मग, 3 मल्टिप्लाइड बाय 7x मायनस 3 मल्टिप्लाइड बाय 9y इक्वल टू 3 मल्टिप्लाइड बाय 0. तो 3 मल्टिप्लाइड बाय 7 जर केलं तर तो आला 21x मायनस 3 मल्टिप्लाइड बाय 9 केलं तर तो आला 27y इक्वल टू 0. सो हा झाला आता आपलं न्यू इक्वेशन नंबर 1. सेम इथं पण करणार, 7 मल्टिप्लाइड बाय 3x मायनस 7 मल्टिप्लाइड बाय 4y इक्वल टू 7 मल्टिप्लाइड बाय मायनस 200. तो इथं आलं 21x मायनस 28y इक्वल टू मायनस 1400 and this one is new equation number 2. सो आता आपल्याकडे इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 जे आपण नवीन काढलं ते आहे. सिंपल आता आपण याच्यामध्ये सबट्रॅक्ट करू. सबट्रॅक्ट का करणार, कारण जो कॉन्स्टंट आपण हा जो सेव्ह केला आहे त्या दोघांची साइन पॉझिटिव्ह आहे म्हणून आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागेल. सेम साइन असेल तर सबट्रॅक्ट करायचं, अपोजिट साइन असेल तर ॲडिशन करायचं. सबट्रॅक्ट करणं म्हणजे काय, हे जे इक्वेशन नंबर 2 आहे त्यांच्या सगळ्यांच्या साइन चेंज करायच्या. आता बघा 21 मायनस 21x 0 होणार, मायनस 27y आणि प्लस 27y 1y येणार इक्वल टू इथं आलं 1400. तो y इक्वल टू आलं आपल्याकडे 1400. तो फर्स्ट व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाली. सिंपल ही व्हॅल्यू आता आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकणार. तो 7x मायनस 9 मल्टिप्लाइड बाय 1400 इक्वल टू 0. तो 7x मायनस इथं येणार 12,600 इक्वल टू 0. सो सिंपल याला सॉल्व करू आपण. आता हे कॅल्क्युलेशन मी ऑलरेडी माझ्या बुकमध्ये करून ठेवलेले आहेत. तुम्ही सॉल्व करताना प्रॉपर एक एक स्टेप सॉल्व करा, कारण जर मी इथे एवढं मल्टिप्लिकेशन करत गेली तर अजून या व्हिडिओचा टाइम वाढेल. म्हणून मी आधीच सगळे कॅल्क्युलेशन माझ्या नोटबुकवर करून ठेवते. तर फायनली एक्स इक्वल टू मिळालं 1800. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे इन्कम ऑफ ईच पर्सन. आता ईच पर्सनची इन्कम आपण कन्सिडर केली होती एक्स आणि वाय. एक्सची व्हॅल्यू 1800 आहे आणि वायची व्हॅल्यू 1400. सो आपण काय लिहिणार, सो इन्कम ऑफ 2 पर्सन इज 1800 रुपीज अँड 1400 रुपीज. सो अशा पद्धतीने आपला हा प्रॉब्लेम इथं कम्प्लीट सॉल्व झालेला आहे. आता आपण बघू प्रॉब्लेम सेट 5 चा क्वेश्चन नंबर 8. If the length of a rectangle is reduced by 5 units, its breadth is increased by 3 units, then the area of rectangle is reduced by 8 square units. If the length is reduced by 3 units, breadth is increased by 2 units, then the area of rectangle will increase by 67 square units. Find the length and breadth of rectangle. आता क्वेश्चन मध्ये खूप गोष्टी दिलेल्या आहेत, पण आपल्याला एक कळालं की आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, लेंथ आणि ब्रेड्थ. सो सिंपल सगळ्यात आधी आपण कन्सिडर करू लेंथ आणि ब्रेड्थ. आपल्याला माहिती आहे की एरिया ऑफ रेक्टँगल काढण्याचा फॉर्म्युला आहे लेंथ मल्टिप्लाइड बाय ब्रेड्थ. सो एरिया ऑफ रेक्टँगल काय येणार मग, एक्स मल्टिप्लाइड बाय वाय. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, कारण याच्या बेसिसवर आता आपण पुढे सॉल्व करू. ठीक आहे. एरिया ऑफ रेक्टँगल काय आपण कन्सिडर केलं, एक्स मल्टिप्लाइड बाय वाय. क्वेश्चन मध्ये दिलेला आहे इफ लेंथ ऑफ द रेक्टँगल रिड्यूस बाय 5 युनिट. सो न्यू लेंथ काय बनणार मग, एक्स मायनस 5 अँड ब्रेड्थ इज इन्क्रीज बाय 3 युनिट.
सो ब्रेथ काय बनणार एक्स वाय प्लस 3. देन एरिया ऑफ रेक्टँगल इज रिड्यूस बाय 8 स्क्वेअर युनिट. सो म्हणतंय न्यू एरिया ऑफ रेक्टँगल जे तुम्ही काढणार ते एरिया ऑफ रेक्टँगल -8 असणार आहे. तर न्यू एरिया ऑफ रेक्टँगल काय येणार न्यू लेंथ मल्टीप्लाइड बाय न्यू ब्रेथ. इक्वल टू एरिया ऑफ रेक्टँगल. आता बघा एरिया ऑफ रेक्टँगल कोणता घेणार जो आपण आत्ता काढला होता तो विच इज एक्स वाय आणि हा आला -8. सिंपल व्हॅल्यू टाकू. न्यू लेंथ काय आहे एक्स मायनस वाय मल्टीप्लाइड बाय न्यू ब्रेथ काय आहे वाय प्लस 3 इक्वल टू आलं एक्स वाय -8. आता ह्या इक्वेशनला आपल्याला सॉल्व करायचंय. तो एक्स मल्टीप्लाइड बाय होणार वाय प्लस 3 हा मायनस वाय मल्टीप्लाइड बाय परत वाय प्लस 3 येणार आणि ह्या साईडचं तर आपण तसंच लिहू. सो एक्स मल्टीप्लाइड बाय वाय येणार एक्स वाय एक्स मल्टीप्लाइड बाय 3 होणार 3x. सेम ह्या साईडला पण -5y आणि इथं येणार -15 इक्वल टू आलं एक्स वाय -8. आता एक्स वायचे व्हॅल्यूज इथं आणू आणि जे नंबर आहे त्यांना ह्या साईडला घेऊ. एक्स वाय प्लस 3x -5y एक्स वाय इक्वल टू -8 प्लस 15. तर फायनली आपलं इक्वेशन काय आलं 3x -5y इक्वल टू 7 कारण हा एक्स वाय आणि हा एक्स वाय कट झाला. हे झालं इक्वेशन नंबर 1. नेक्स्ट दिलेलं होतं आपल्याला इफ लेंथ इज रिड्यूस बाय 3 युनिट. सेम परत जसं आत्ता केलं तसंच इथं. सो न्यू लेंथ काय बनणार मग एक्स -3 ब्रेथ इज इन्क्रीज बाय 2 युनिट वाय प्लस 2. देन एरिया ऑफ रेक्टँगल इन्क्रीज बाय 67. परत न्यू एरिया ऑफ रेक्टँगल काय काढणार तुम्ही न्यू लेंथ मल्टीप्लाइड बाय न्यू ब्रेथ. इक्वल टू एरिया ऑफ रेक्टँगल काय आपल्याकडे वाय प्लस 67. आता पटापट व्हॅल्यू टाकू आणि आपण याला सॉल्व करू. इथं येणार y प्लस 2 इक्वल टू एक्स वाय प्लस 67. सो मल्टीप्लाय करणार आता एक्स मल्टीप्लाइड बाय वाय प्लस 2 -3 मल्टीप्लाइड बाय वाय प्लस 2 आणि ह्या साईडच्या व्हॅल्यू तसंच आला. सो इथं येणार एक्स वाय प्लस 2x -3y -6 इक्वल टू एक्स वाय प्लस 67. एक्स वाय प्लस 2x -3y ह्या एक्स वायला इकडं आणलं ह्या 6ला ह्या साईडला नेलं. तर फायनल इक्वेशन आपलं बनलं हा एक्स वाय कट झाल्यावर 2x -3y इक्वल टू 73 आणि दिस इज इक्वेशन नंबर 2. आता आपल्याकडे 2 इक्वेशन आहेत. परत आपण चेक करू. एक्सचं कॉन्स्टंट आहे 3 आणि 2 वायचं कॉन्स्टंट आहे 5 आणि 3. सो दोघं पण व्हेरिएबलचे कॉन्स्टंट सेम नाहीये तर आपल्याला एका व्हेरिएबलचं कॉन्स्टंट सेम करावं लागेल. तर मी सिंपल काय करते मग एक्सचं कॉन्स्टंट सेम करते. सो इथं मल्टीप्लाइड बाय 2 करणार आणि इथं मल्टीप्लाइड बाय 3 करणार. सो दोघांची व्हॅल्यू काय येणार मग 6. सो सिंपल मल्टीप्लाय इक्वेशन नंबर 1 बाय 2 आणि दुसरं मल्टीप्लाय इक्वेशन नंबर 2 बाय 3. आता याला सॉल्व करणार 2 मल्टीप्लाइड बाय 3x मायनस 2 मल्टीप्लाइड बाय 5y इक्वल टू 2 मल्टीप्लाइड बाय 7. सो इथं आलं 6x मायनस 10y इक्वल टू 14. हे झालं न्यू इक्वेशन नंबर 1. सेम या साईडला करणार 3 मल्टीप्लाइड बाय 2x मायनस 3 मल्टीप्लाइड बाय 3y
इक्वल टू 3 मल्टिप्लाइड बाय 73. सो इथं आलं 6x मायनस 9y इक्वल टू 219. सो आता आपल्याकडे न्यू इक्वेशन 1 आणि न्यू इक्वेशन 2 आलंय. आता याच्यामध्ये आपण काय करणार, परत सबट्रॅक्ट. का? कारण 6x आणि 6x दोघांची साइन आहे सेम म्हणून. सो इथं सबट्रॅक्ट करायचं असेल तर ह्या इक्वेशनच्या सगळ्या साइन चेंज होतात. सो 6x मधून 6x गेलं तर उरतं 0. मायनस 10y मधून प्लस 9y गेलं तर मायनस y इक्वल टू 14 मायनस 219 जर केलं तर काय उरणार आहे इथं, 205 विथ मायनस साइन. सो मायनस मायनस साइन कट झाले तर y इक्वल टू काय आलं, 205. करेक्ट. 5 आहे की 203 येणार आहे. अच्छा सॉरी, 200 इथं y ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता y ची व्हॅल्यू आपण टाकू इक्वेशन नंबर 1 मध्ये. तर आलं 3x मायनस 5 मल्टिप्लाइड बाय 205 इक्वल टू 7. सो 3x मायनस यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर ते येतं 1025 इक्वल टू 7. सो 3x इक्वल टू 7 प्लस 1025. सो 3x इक्वल टू आलं 1032. x इक्वल टू काय येणार मग, सिंपल आपल्याला फक्त डिवाइड करायचं आहे आणि फायनली x ची व्हॅल्यू मिळाली 344. तो इथं आपल्याला x ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं होतं लेंथ आणि ब्रेथ. सो लेंथ आहे x विच इज इक्वल टू 344 सेंटीमीटर. ब्रेथ आहे y, त्याची व्हॅल्यू आली 205 सेंटीमीटर. तो अशा प्रकारे आपण हा प्रॉब्लेम सॉल्व केला. आय नो हा प्रॉब्लेम खूप लेंदी असेल किंवा खूप मोठा तुम्हाला वाटला असेल, पण जेव्हा तुम्ही एकदा अजून प्रॅक्टिस करेल तेव्हा तुमच्या इझिली लक्षात येईल. जर तुम्हाला अजूनही याच्यात डाऊट असतील आणि तुम्हाला वाटत असेल की व्हिडिओमध्ये हा टॉपिक समजवायला पाहिजे होता, तर तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकतात. तुम्हाला थोडंही वाटत असेल की माझी मेहनत तुम्हाला कामात येते किंवा तुम्हाला गोष्टी समजताय, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे मला मोटिवेशन मिळतं तुम्हाला अजून छान पद्धतीने शिकवण्याचं. आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत सुद्धा हे व्हिडिओ शेअर करा. चॅनलला किंवा त्याच्यामध्ये जे मी व्हिडिओज अपलोड करते त्यांना लाईक करा. आणि आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.